मित्रांनो, सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आपल्या भाषणात म्हणतात की मी नेहमीच असा विचार केला की माझी चूक होत असेल तर कृपया मला दुरुस्त करावे, त्याकरिता माझी तयारी आहे. काँग्रेस पक्षाने किमान एवढे मान्य केले होते की वेगवेगळ्या भागात निर्देशित प्रांतांनी जर संघ किंवा सब फेडरेशन स्थापन कराव्यास सहमती व्यक्त केली तर काँग्रेसच्या प्रस्तावाला कोणताही आक्षेप असणार नाही. मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे योग्य प्रकारे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मला जो प्रश्न विचारायचा आहे तो असा की या प्रस्तावकाने प्रांताच्या संघाची किंवा प्रांताच्या सलगीकरणाची कल्पना जी काँग्रेसला स्वीकारार्ह होती या प्रस्तावात का मांडली नाही. संघराज्याची कल्पना या प्रस्तावातून पुसून टाकण्यात आली आहे. यावर मला कोणतेच उत्तर सुचत नाही, खरेच नाही, कोणते नाही. म्हणून या सभागृहात बिहारच्या पंतप्रधानांनी आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी उपस्थित केलेले 2 प्रश्न पुन्हा उपस्थित केले आहेत. ते म्हणजे हा प्रस्ताव 16 मेच्या प्रस्तावाशी विसंगत आहे का, आणि हा प्रस्ताव मुस्लिम लीगला संविधान सभेत प्रवेशापासून कसा प्रतिबंधित करू शकतो, हे ते प्रश्न. या प्रश्नाच्या उत्तरात मी असे म्हणू इच्छितो की या प्रस्तावावरील परिच्छेद 3 चा लाभ मुस्लिम लीग निश्चितपणे घेईल आणि या संविधान सभेतील आपल्या अनुपस्थितीचे न्याय समर्थन करेल.